तुला लेटर लिहायचं आहे लाईक मराठीतूनच लिहिल मी लेटर. अप्रतिम. हाय मृणालताई, ॲक्च्युली मी पण नाशिकची आहे. मी पण एक मी पण एक कथ्थक डान्सर आहे आणि आय रिली लुक अप टू यू. जेव्हा मला असं वाटतं की आता मी रिसेंटली मुंबईला आले आणि असं वाटतं की इतके मोठे मोठे स्वप्न आहे, होतील का पूर्ण, करू शकेल का, बट वेन आय सी यू की एक मराठी मुलगी आज एवढ्या मोठ्या मंचावर आहे आणि एवढं सगळं करतीये, सगळं हँडलिंग युअर सेल्फ अँड यू सो कॉन्फिडेंट. आय जस्ट लव्ह यू. सो हाय मृणालताई, तुझं नाव ऐकलं की नकळतच ओठावर हसू येतं आणि अभिमान वाटतो की आपली मराठी मुलगी आज इतकी उंच भरारी घेत सर्व मराठी इंडस्ट्रीज नव्हे तर हिंदी, तमिळ, सर्व साऊथ इंडस्ट्री, सर्व भाषेत आपल्या कलेचं प्रभुत्व गाजवून सर्वांच्या मनात स्वतःचं एक स्थान तयार केलंस. तुझा प्रवास अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत तू स्वतःला सातत्याने सिद्ध केलंस. केवळ सौंदर्यामुळे नाही तर तुझ्या कष्टामुळे, आत्मविश्वासामुळे आणि अभिनयाच्या प्रेमामुळे तू आज इथपर्यंत पोहोचलीस. आज तुला इथे बघून खूप 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 मनापासून आनंद वाटतोय आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मृणालताई, वी ऑल लव्ह यू सो 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 मच. तू माझं इतकं कौतुक केलंस समृद्धी, बट खरं सांगू ह्या रूममध्ये आत येण्याच्या अगोदर ना खूप असं भीती वाटते, पण ते दाखवू नाही शकत नाही या लोकांना. तर थँक्यू. आणि जेव्हा पण मी स्वतः पण एक डान्सर आहे आणि माझे सुद्धा असे स्वप्न आहेत. सो जेव्हा मी तुला बघते ना तेव्हा असं वाटतं की होऊ शकतं, करू शकते मी पण, जसं तू केलंस. अँड आय एम जस्ट सो हॅपी. थँक्यू. नाही खरंच समृद्धी, मी यु नो अँड दिस इज वॉट आय वॉन्ट टेल एव्हरी वन. खूप असे कारण तू मराठीमध्ये बोल, मी पण मराठीत बोलते आता. कारण आपल्या आयुष्यात असे भरपूर प्रसंग येतात ज्यावेळेस आपल्याला वाटतं की मी नाही करू शकत, आणि कधी कधी असे दिवस पण येतात जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीच कामाचे नाही आहे. यु नो एव्हरीथिंग इज गोईंग द अदर डिरेक्शन. पण आज ह्या फिल्मचं मी आता प्रमोशन तर करतेच आहे, पण ह्या कॅरेक्टर थ्रू मी हे शिकली की जे तुम्ही मिस्टेक्स कराल ना, करा आणि त्याला ओन पण करा. सो ही तुमची जर्नी आहे. काही असो, सक्सेस मिळो, फेलियर मिळो, जो काय आहे हा निर्णय तुम्ही घेतला आहे. हे तुमची कार आहे जी तुम्हाला स्वतःला ड्राईव्ह करायची आहे. दुसऱ्यांना जर तुम्ही कंट्रोल, त्यांना ताबा द्याल ना, तर तुमचं आयुष्य असं कुठे यु नो हरवून जाईल. स्वतःला हरवू नका, हेच माझं अजेंडा आहे. आणि आजकालच्या युवा पिढीला मी हेच सांगते की प्लीज 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 एन्जॉय करा लाईफ. तुम्हाला जे करायचं ते करा, कॉन्फिडंट राहा आणि स्वतःला कमी समजू नका. आपण स्वतःला खूप कमी लेखतो, दुसऱ्यांसमोर अंडर कॉन्फिडंट फील करतो. आणि आय एम सो हॅपी दॅट यू फाउंड दॅट इन्स्पिरेशन इन मी. आय थिंक आज मला वाटलं की ऑल दोज डेज वेर आय फेल्ट लो, ऑल दोज डेज वेर आय फेल्ट लाईक नाही मी एक मिसाल बनेन आणि मी अशा म्हणजे माझ्या यंगर जनरेशनला त्यांना मी सांगेन की यु नो जर मी करू शकले तर तुम्ही करू शकाल सुद्धा. सो थँक्यू, यू रिअली मेड माय डे. हे लेटर मी माझ्याबरोबर ठेवणार आहे आणि जेव्हा पण मला असं वाटेल की आय एम नॉट गुड इनफ, आय विल रीड दिस. लव्ह यू सो मच. थँक्यू समृद्धी, थँक्यू.